श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर आज खूप दिवसांनी व्लॉग एडिट करते, व्लॉग बनवलेलाच आहे। हा लास्टचा म्हणजे उद्यापनाचा माझा गुरुवार आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्लॉग, तिसऱ्या दिवशीचा दोन्ही मिळून आहे, दुसरा आणि तिसरा दिवस। तर दुसऱ्या दिवशी होता शुक्रवार, त्यासाठी इथे वैभव लक्ष्मी मातेच्या पूजेची तयारी चाललेली। तर लास्टच्या गुरुवारी छान अशी पूजा केली, ह्या अगोदरचा व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं। तर फक्त फुलं मी चेंज करते। तर जी फुलं छान टवटवीत आहेत ती फुलं न काढता फक्त जी सुकलेली फुलं आहेत आणि काही वैभव लक्ष्मी मातेची पूजा करण्यासाठी लागणारी मूर्ती वगैरे आहे ते व्यवस्थित करणार, त्यामध्ये गणूबाप्पाची मूर्ती व्यवस्थित म्हणजे क्लीन करून ठेवणार। तर त्यानंतर पूजा करण्यासाठी इथे मी मूर्त्या घेतलेल्या आहेत, लक्ष्मी मातेची, श्रीयंत्र वगैरे। आणि जिथे पूजा मांडते दर शुक्रवारी तिथे महालक्ष्मी मातेच्या साईडलाच मी मांडणार आहे। या अगोदरचे ब्लॉग बघा, सुंदर पूजा तुम्हाला जर बघायची असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का माझ्या चॅनलवर जास्त करून देवपूजा संबंधित जास्त मी दाखवत असते। तर अशा प्रकारे पूजा मांडणी करून घेते। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा शुक्रवार आणि मी पूजा करत आहे महालक्ष्मी मातेची, वैभव लक्ष्मी मातेची। आणि हे तुम्हाला स्वामींचं दर्शन, मातेचं दर्शनाचा दिवस तुमचा खूप छान आनंदात मजेत जाऊ आणि तुमच्यावर सदैव स्वामी महाराजांची, महालक्ष्मी मातेची कृपा राहूनीच, म्हणजे मातेचरणी आणि स्वामींचरणी प्रार्थना। तर इथे छान पूजा माझी कालची मस्तपैकी झालेली आहे। तर सकाळपासून माझी सगळी कामं आवरून मी आता श्रियाला आहे व्हिडिओ अर्धाच एडिट करून झाले, व्हिडिओ एडिट पण केला नाही, अर्धाच करून झालेला आहे। आणि आता मी उद्या जसाच जमेल तसा शेअर करेल। खूप सुंदर तयारी केलेली मस्तच आहे। आणि आता मी पूजा करायला घेते। तुम्हाला ना गेल्या वेळेच्या ब्लॉगमध्ये मी बरोबर म्हणजे मलाच वाटलं नाही का एवढं खास आपलं करते, मी पण घाई होती त्यामुळे व्यवस्थित दाखवलं। तर आज तुम्हाला मी दाखवते सूत्रवेष्टन, तर व्यवस्थित करून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे करते। तर हा कच्चा धागा असतो तो घेतलेला आहे, खाली नाही तर टेबलावर ठेवते इथे आणि सोडून द्यायचं त्याला। कुठेतरी असं खाली जमिनीवर नाही तर मी टेबलावर ठेवलं। रबर मी असं पकडलेलं आहे, इथे बोट ठेवलं आहे, हे धागा आहे, त्याच्या टोकावर बोट असतो। 2 ते 3 वेळा करायचं, धागा आपलं काढून घ्यायचा। आणि तर श्रियालसाठी यांनी गाणी लावलेली आणि त्याचा आवाज येत होता जास्त आणि त्यामुळे कॉपीराईट येऊ शकतं, त्यामुळे मी म्यूटच करून टाकलं। तर इथे तुम्ही बघा अशा प्रकारे छान आपण ना पूर्ण जे कलश आहे त्याला सूत्रवेष्टन करू शकतो। म्हणजे बेसिक एक कच्चा धागा त्याला बांधून घेतात आणि पूजेमध्ये हा कलश ठेवला ना तो खूप सुंदर दिसतं। मला पहिल्यांदा खूप जास्त असं साऊथ म्हणजे आमच्याकडे मंदिर आहे तिथे गेल्यावर ना त्यांच्याशी पूजा वगैरे चालू असेल तर ते असे करून ठेवायचे ना, मला खूप म्हणजे ते कसं करतात हे जाणून घ्यायचं होतं आणि ते मी शिकलीच फायनली। तर असा कलश पूजेमध्ये असेल तर पूजा अगदी सुंदर दिसते आणि इथे मी करून घेतलंय। तर हे असं छान असं घट्ट आपण करत जायचं, ते आपोआप होत जातं। तर हे मी मांडून घेते पूजा तिथे। आज इथे ना माझी मोठी कळशी मांडते मी दर शुक्रवारी, पण ती आता महालक्ष्मी मातेला मांडलेली आहे ना, त्यामुळे मग मी हा छोटा तांब्या घेतलेला आहे। दुसरा पण मोठा तांब्या आहे, पण हा पण माझा फेवरेट आहे, कारण का ह्याचा तुम्ही आकार बघू शकता, गोल आहे, एकदम सुंदर आहे म्हणून। चला पूजा मांडून घेते इथे, जी मी भरपूर वेळा दाखवलेली आहे, त्यामुळे मी आता दाखवत नाही, मांडल्यावर दाखवते तुम्हाला। आणि इथे अभिषेक पूजा वगैरे करणार। तर सुरुवात करते। श्रियाला आहे, पप्पा श्रावणी आहे, ते घेतील त्याला आणि माझी पूजा करते। श्रियाला दाखवते तुम्हाला। तर हा बघा, तू भूमी चालला, हाय समजलं, भूमी चालला तू पप्पाच्या बरोबर, भूमी पप्पाच्या बरोबर, हो तू भूमी चालल्या आता। बाय हा तुला, मला एक पप्पी दे ना, एक मम्मीला पप्पी, मम्मा थँक्यू थँक्यू। स्माइल कर, हसा कर, हसा हसा हसा। मम्मी कशी असते, कशी असते मम्मी,
तर इथे बघू शकतो छान कलश वगैरे मांडून घेतले, आंब्याचं डहाळ घातले आणि ही डिश त्याच्यामध्ये अष्टदळ कमळ काढले तांदळाचं. छान पूजेची मांडणी केली. आता दिव्यांची पूजा, शंख, म्हणजे पूजेमध्ये शंख असतो, घंटा श्रीयाळीने घेतला. हा बघा, तर हा घंटा ह्याला क्लीन करते मी, श्रीयाळीने खेळायला घेतलेले मी वाजवत. पूजेची इथे घेतलेली आहे. पंचामृत स्नानचं घेते आता. पंचामृत, साखर वगैरे 3 पदार्थ आहेत. 2 पदार्थ माझ्या देव्हाऱ्यातच असतात, तूप आणि मध, ते यूज करते आता. आणि ते समया वगैरे लावून घेतलेले आहेत छान. तर सुरुवात करते पूजेला आणि मग तुम्हाला दाखवते पूजा झाल्यावर. चला, महालक्ष्मी बघा तुम्ही खूप सुंदर दिसते आज. आणि उद्या, आज लास्ट दिवस, उद्या विसर्जन होणार. वेणी मी चेंज नाही केली, वेणी छानच आहे. विचार केला आहे, पण मी बोलली का आता उद्या पूजा करणार, मग इकडे वाहणार छान. आणि फुलं वगैरे काही खराब झालेले नाही, छान फ्रेश. आणि ऑलरेडी त्यांचा कलरच तसा आहे, त्यामुळे ते असं वाटतं, पण ते फ्रेश आहे मस्त. आणि थंडीचे दिवस आहेत ना, फुलं लवकर खराब नाही होत. तर माझी सर्व पूजा झाली आणि मी पोथी वाचायला बसलेली तेव्हा श्रियाल आला. मग श्रियाललासुद्धा माझ्याबरोबर थोडं बसायचं असतं. त्यालासुद्धा बाप्पाचं पूजा, त्याला फार आवडतं सगळं. कोणी लक्ष दिलं नाही तरी तो देवालयात जाऊन नमस्कार करून दररोज त्याचा तो येतो. त्याला आवडतं फार ह्या गोष्टी. तर तो सुद्धा बसलेला आपला. त्यानंतर आरती वगैरे करून घेतली. आरती इथे झाली, पूजा वगैरे सुंदर झाली दररोजप्रमाणे. आणि म्हणजे दर शुक्रवारी मी वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करते. श्रावणच्या पहिल्या किंवा वरदलक्ष्मीच्या दिवशी स्टार्ट करते आणि मग पुढे 11 किंवा 21 शुक्रवार करते. आता मी जेवण तसं मी दुपारी भाजी वगैरे बनवून घेतलेली आहे. आता मी भात लावला आहे. पूजा करून उठली, आरती केली आणि पहिले भात लावला, कारण का मला माहिती आहे श्रियाला तर रडणार, त्याला थोडा वेळ देते. आणि पूजा माझी छान सुंदर झालेली आहे. जर तुम्हाला माझी वैभवलक्ष्मी मातेची पूजा बघायची असेल तर अगोदर मी बऱ्याच ब्लॉगमध्ये दाखवलेली आहे कशा प्रकारे करते. आणि आज लास्ट पूजा होती, मार्गशीर्ष महिन्याचा लास्ट शुक्रवार आहे. आणि लास्ट म्हणजे लास्ट नाही, पूजा माझी अजून व्रत सुरू आहे. आता कितवा झाले तो मोजला पण नाही मी, तर सुरू आहे. आणि जेव्हा पूर्ण होणार तेव्हा मी उद्यापन करणार. तर कालचं माझं उद्यापन खूप सुंदर झालं देवीचं. आणि आजची पूजासुद्धा सुंदर झाली. आज लास्ट मार्गशीर्ष महिन्याचा लास्ट शुक्रवार आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. तर कालचाच ब्लॉग हा कंटिन्यू करते मी. आणि काल होतं शुक्रवार, महालक्ष्मी मातेची पूजा इथे मी मांडणी केलेली आहे. तर पूजा मांडणी केलेली आहे इथे. तर ती पण तिचं उत्तर पूजासुद्धा करायची आणि महालक्ष्मी मातेची उत्तर पूजा करायची. आज लास्ट म्हणजे माझी दरवर्षी शनिवारीच मी उत्तर पूजा करते. उत्तर पूजा म्हणजे काय, आपण पूजा मांडलेली असते. ही मार्गशीर्ष महालक्ष्मी मातेची पूजा आहे, ती मांडलेली असते. किंवा कोणतीही पूजा मांडतो आपण ज्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची असते. तर उत्तर पूजा कशी करायची अगोदर मी दाखवलेली आहे. तरीसुद्धा आज थोडक्यामध्ये मी ह्या ब्लॉगमध्ये शेअर करते, कारण का आजची उत्तर पूजा ही आता डायरेक्ट पुढच्या वर्षी मांडणार मी. आज उत्तर पूजा केली ना महालक्ष्मी मातेची, का ही पूजा मी पुढच्या वर्षी मांडणार. सगळं छान डोळ्यामध्ये सामावून घेतलेले मातेचं सुंदर रूप. आणि लास्टच्या गुरुवारी मी अशी मातेची तयारी केलेली. हे ब्लॉग लेट जातील, कारण का माझा अजून ब्लॉग एडिट करणं होत नाही. मी शूट करते, पण मला माझ्याकडे तानूला आहे, माझा छोटूला, त्याच्यामुळे भरपूर सारी डबल कामं वाढतात माझी. आणि मग मला एडिट करायला वेळ नसतो तेवढा. तरी मी शेअर करण्याचा प्रयत्न करते. भले दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी कधी जास्तच लेट होतं, पण शेअर करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. कारण का ह्या ना गोष्टी छान माझ्या ज्या मी म्हणजे कधी आपल्या फोनमध्ये सुद्धा राहत नाही, कधी डिलीट होतं. माझं तर भरपूर डिलीट होतं. एक करायला गेलं का दुसरं काहीतरी डिलीट झालंच पाहिजे, म्हणजे माझ्याच हातनं होतं. पण जे माझे चॅनेलवर ह्या गोष्टी राहिल्यात ना, अगोदरच्या सुद्धा चॅनेलवर मागे जाऊन बघितले ना, तर खरंच आपण किती छान गोष्टी केलेल्या ह्या आठवतं. आणि छान वाटतं, सगळं मस्त सजवलेलं. सगळ्यांनी तारीफ केली माझ्या मैत्रिणींनी, त्यांना फार आवडलं. आणि मी जो माझा लुक केलेला साऊथ इंडियन, तो सुद्धा सगळ्यांना आवडला. आणि मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं तर हे भस्म नाही आहे जे मातेच्या कपाळावर व्हाईट कलरचं लावलं आहे, ते आहे सफेद अबीर, जे आपण पांडुरंगाला लावतो ना काळं अबीर, तेच आहे हे सफेद अबीर. मातेला सफेद अबीर फार आवडतं आणि पांडुरंगाला काळं अबीर. तर अशा प्रकारे छान आता उत्तर पूजा करून घेते सिंपल. आणि श्रियाल आहे झोपलेला, तोपर्यंत माझी कामं आवरते. कालच्या ब्लॉगमध्ये जास्त मी काही शेअर करू शकली नाही, तर विचार केला का आज आणि नंतरसुद्धा म्हणजे काय आलं, श्रियाल
त्याच्या मागे लागली तर मला नंतर शूटच करायला जमलेलं नाही. नंतर माझा उपवास सोडला, परत घरातली कामं आणि ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी आपण सगळी कामं ना दुसऱ्या दिवशीवर ढकलतो. तशी काल भरपूर सारी आणि आजसुद्धा भरपूर सारी कामं आहेत. आज हे आम्हाला सगळं घेऊन विसर्जनला सुद्धा जायचं आहे. सगळं आता ह्याचं विसर्जन होणार आजच्या दिवशी आणि डायरेक्ट पुढच्या वर्षी. मी मातेला ना खरंच मला ना माझ्याकडे 2 दिवस माता बसलेली असते तरीसुद्धा मला ना असं वाटतं का छान म्हणजे बघत राहावं, तिच्याकडे बघत राहावं, छान वाटतं, मस्त वाटतं. आणि कोणीही त्या दरम्यान आमच्याकडे पाहुणं येतं ना तर त्यांना सुद्धा फार आवडतं. म्हणजे न आवडण्यासारखं इथे काहीच नाही आहे का. आहेत जे नास्तिक लोक त्यांना ना काहीही देवाचं केलं का आवडत नाही, पण त्यांच्यापेक्षा जास्त ना आवडणारी लोक आहेत. कारण का माझ्याकडे कोणी आलं ना तर पहिले आमचं देवघरच म्हणजे त्यांना फार आवडतं. त्यांना सगळ्यात अगोदर माझ्या स्वामी आहेत ना, जो स्वामींचा फोटो आहे आधी माझ्या स्वरूपातला ना, तोच सगळ्यांना फार आवडतो. लक्ष्मी मातेची पूजा आता मी उचलते. सगळं फळं वगैरे आपण घरात खायची असतं आणि ज्या दिव्यांमध्ये तेल आहे ना ते पूर्ण तेल आता या समईमधनं पूर्ण जळून घ्यायत वाती. जर वाती असतील अशा प्रकारे जळून गेल्या तर ठीक आहे, नसतील तर ह्या वाती असतात ना, आपण ह्या दिव्यामधनं वाती काढतो, ह्यांनासुद्धा कुठे कचऱ्यात फेकायचं नसतं. ह्या वातीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. ह्यांनासुद्धा आपण निर्मल्यामध्ये ठेवायचं. तर काही फुलं मी इकडनं काढून घेतल्यात आणि काही दिवे वगैरे हे सगळे घास आहे ना आता काढणार आणि हे जो इथपर्यंत तेल आहे तिथपर्यंत जळू देणार. तर आता ही मूर्ती वगैरे ह्यांची पुन्हा आंघोळ घालणार मी. आता मी उत्तरपूजा करायला सुरुवात करते. तर सगळ्यात अगोदर जी फुलं होती कोमजलेली ती काढून घेतली. फुलं काढून घेतल्यावर त्यांना सुगंध घ्यायचा, कारण का देवाला ती आपण वाहिलेली असतात आणि त्याच्यामध्ये देवत्व उतरलेलं असतं. त्यांचं छान सुगंध घेऊन नमस्कार करायचा देवीला. त्यानंतर इथे मी अगरबत्ती ओवाळली देवीला, अगरबत्ती लावली छान अशी आणि त्यानंतर मी उत्तर पूजेला सुरुवात केली. तर सगळ्यात अगोदर जी लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर आणि इथे मी वैभव लक्ष्मी मातेची पूजा मांडलेली त्यांच्यावर अक्षदा वाहिलेली आहेत. पुनरागमनाचा हा मंत्र बोलायचा, पुन्हा देवीला आमंत्रण द्यायचं, पुन्हा माझ्या घरी ये, तुझं छान वास्तव्य कर, आम्हाला छान आशीर्वाद दे, प्रार्थना करायची आणि मग उचलायला सगळी पूजा सुरुवात करायची. फळं मी साईडला ठेवते कारण का ते आपण घरातच खायचे असतात. तर बेसिक आपण घरातच खायची. लहान मुलं वगैरे असतील त्यांना आपण प्रसाद देऊ शकतो. त्यानंतर एक एक फुलं वगैरे सगळी उचलून घेतली. इथे सगळ्यात अगोदर मी लक्ष्मी मातेची जी मांडणी केलेली ती सगळी उचलून घेते. व्यवस्थित कलश हलवायचं, त्यानंतर मुखवटा वगैरे काढायचा. हा मुखवटा मी कोल्हापूरवरनं आणलेला, प्रत्येक व्लॉगमध्ये सांगते कारण का तो तितकाच गोड आहे. नारळ आहे ते आपण आज त्याचं विसर्जन होणार, म्हणजे आपण त्याचं 4 गुरुवार किंवा 5 गुरुवार पूजा केल्यावर त्याचं विसर्जन करायचं. आणि छान असं ना पूर्ण असं भरलेला शेरांचा नारळ असेल ना तो 4ही गुरुवार तडकत नाही, छान राहतो. पानं फुलं सगळी निर्मल्यामध्ये घालायची. वस्त्र खूपच सुंदर झालेले, मी स्वतः शिवलेले व्लॉग आहे, दाखवलेले नाहीत. 9 वारी दाखवलेली आहे कशी शिवली ती. तर वस्त्र सुंदर आहेत, मी क्लीन करून ठेवून देणार, पुढच्या वर्षी कामा येतील. त्यानंतर हे जे कलश आहेत त्याच्यामधलं पाणी नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये जिथे आपल्याला सोडता येईल तिथे सोडू शकतो किंवा झाडांना बेसिक घालू शकतो. पण त्या अगोदर ते पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडायचं. ज्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला दरवर्षीच्या वर्षी लागतात त्या व्यवस्थित गुंडाळून पिशवीमध्ये पॅक करून आपण ठेवू शकतो. दरवर्षी आपल्याला लागतात त्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या ना का पुढच्या वर्षीसुद्धा छान मिळतं. हे जे तांदूळ आहेत ज्यांचा वापर आपण 4ही गुरुवार केलेला ते आपण नदीमध्ये सोडू शकतो. बेसिक वैभव लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये ते तांदूळ असतात ते पक्ष्यांना खायला घालायचे असतात. नदीमध्ये सोडले तर मासे खातात, म्हणजे कोणाच्या तरी पोटात जातं अन्न, त्याचं आपल्यालाच पुण्य मिळतं. त्यानंतर वैभव लक्ष्मी मातेची पूजा आहे तीसुद्धा छान उचलून घेतली आणि मूर्त्या श्रीयंत्र वगैरे आहे त्यांना छान जल अभिषेक घातला आणि जिथल्या तिथे छान स्थापन करून घेतलं व्यवस्थितरित्या. तर हे उत्तर पूजा सिंपल साधी आणि मातेला पुनरागमनाचं अक्षदा वाहून हळद कुंकू वाहूनच करायचं, मेन मंत्र तोच आहे. त्यानंतर जे काही फुलं वगैरे होती ती निर्मल्यामध्ये घातली आणि नवीन फुलं सगळी देवांना वाहिली. आज मी देवघर क्लीन नव्हती करणार त्यामुळे सगळं तसंच ठेवलं, फक्त फुलं वगैरे देवाला वाहिली आणि खूप सुंदर वाटत होतं, खूप छान वाटत होतं, मस्त. तर हे सगळं विसर्जनला जाणार नारळ हे सगळं क्लीन करून मी ठेवून देते, दागिने व्यवस्थित सगळे ठेवून देते आणि त्याचबरोबर हे निर्मल्यामध्ये सगळं घातलेलं आहे. हे पाणी पिंपळाला किंवा नदीमध्ये वाहणार आणि हे सगळी फुलं जाणार निर्मल्यामध्ये. तर अशा प्रकारे पूर्ण
काढून ठेवलेलं आहे काही साहित्य, ते आता विसर्जन. अशा प्रकारे मी उत्तरपूजा केलेली आहे. सगळं जे आहे फुलं वगैरे देवाला वाहिलेली, मांडणी सगळी उचलली आणि आता साईडला ठेवून दिलेली आहे. फुलं वगैरे एका पिशवीमध्ये भरणार. आम्ही विसर्जनला ना तिथे जे असतं ना निर्मल्याचं भांडं मोठं ठेवलेलं असतं ना, त्याच्यामध्ये फुलं वगैरे घालतो. आणि जर कुठे नसेल अवेलेबल तर पाण्यामध्ये आम्ही विसर्जन करतो, पण प्लास्टिक पाण्यामध्ये जाणार नाही ह्याची आम्ही खबरदारी घेतो. प्लास्टिकची पिशवीमध्ये फुलं भरली ना तरी आम्ही थोडं, म्हणजे ह्यांना मी अगोदरच सांगते का प्लास्टिकच्या पिशवीमधनं काढा फुलं आणि फुलं वाहा, प्लास्टिकची पिशवी वाहू नका. तर हा आम्ही नियम एक पाळतो, जरी नदीमध्ये आम्ही सोडलं. आणि जर ते भांडं अवेलेबल असेल, मोठं भांडं असतं बघा निर्मल्याचं, तर ते असेल तर आम्ही त्याच्यामध्येच घालतो, कारण का ते त्याचा अगरबत्ती वगैरेसाठी वापर करतात. आता माहीत नाही काय करतात, पण त्याच्यामध्ये आम्ही घालतो. जर नसेल तर आम्ही पाण्यामध्ये स्वतः नारळ वगैरे आहे पूजेचं आपण मांडलेलं आहे, ते पाण्यातच सोडावं लागणार आहे. ते कुठे आम्ही टाकणार नाही, ते पाण्यातच सोडणार. पण जर फुलांसाठी असेल ना अवेलेबल तर आम्ही त्याच्यामध्ये, यांना सांगते मी, त्याच्यामध्येच सोडा. आणि आम्ही कचऱ्याच्या डब्यात वगैरे देवांची फुलं कधी वाहत नाही. मी साठवून ठेवते 15-20 दिवसांनी. आमची भरपूर सारी फुलं असतात, 15-20 दिवसांनी हे घेऊन जातात आणि नदीमध्ये सोडतो. पण प्लास्टिक सोडत नाही आम्ही नदीमध्ये. प्रत्येकाने थर्माकोल, प्लास्टिक, आपण आपल्या परीने छोटासा प्रयत्न करा. हा छोटासा प्रयत्न आहे. भरपूर सारे लोक भरपूर काय काय करत असतात, पण आपल्या परीने आपण छोटासा, हा सुद्धा एक पुण्याचाच भाग म्हणावा. कारण का नदीमध्ये प्लास्टिक आणि जी वस्तू, आता फुलं वगैरे हे कसं कुसून एका साईडला होऊन जातं, आजूबाजूला जे नदीच्या काठी ज्या असणारी झाडं आहेत त्यांच्यासाठी एक खताचा पर्याय होऊन जातं ह्या फुलांचा. पण तुम्ही फुलं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जर नदीमध्ये टाकली ना, तर नदीमध्ये ती प्लॅस्टिकची पिशवीचं काहीच उपयोग नाही आहे. ती कुठेतरी जाऊन चिटकणार, कुठेतरी तुंबणार त्याच्यामुळे. त्यामुळे हा छोटासा आपण आपल्या, भले हा छोटासाच प्रयत्न आहे पण तो आपण करू शकतो. आणि आणखीन एक सांगेन, आपल्या घरामध्ये ना, मी बघितलं ना तो व्हिडिओ, कधीच बघितला तर झाले तेव्हा, जेव्हा मी बघितलं त्याच्यावर सुद्धा मी ब्लॉग बनवलेला. तर आपण जेव्हा आपल्या घरामध्ये काचेचं भांडं फुटतं ना, एखादं तुटतं, काय काचेचं भांडं, काहीही असू दे, काचेची कोणतीही वस्तू, ती खरंच ना एका जुन्या कापडामध्ये गुंडाळून, आपलं कसलंही कापड असेल जे आपण यूज करत नाही त्याच्यामध्ये गुंडाळून चांगलं रॅप करून सेलो टेपने वगैरे आणि फेका. कारण का जे तुटलेलं काचेचं भांडं आहे, जे जेव्हा कचऱ्यामध्ये असंच जातं ना, तेव्हा तो कचरा इतर कचऱ्यामध्ये मिळतो. आणि तिथे कसे खाणारे कुत्रे, भटके कुत्रे किंवा गायी वगैरे ते खातात ते ना, तेव्हा त्यांच्या ते तोंडाला अक्षरशः लागतं. आणि तो व्हिडिओ जेव्हा मी बघितला ना, एवढं वाईट वाटतं ना. त्यांचे तोंड अक्षरशः कापलेले, रक्तबंबाळ, त्यांच्या तोंडाला जखमा वगैरे. म्हणजे आता आपण त्यांना खायची वस्तू माहिती आहे, त्यांना वास येतोय, ते खायला जातात. पण त्याबरोबर आपण फेकलेले काचेचे फुटलेले भांडे असतात हे त्यांना माहीत नसतं. अचानक ते पटकन खाण्यासाठी तोंड घालतात आणि त्यांचं तोंड वगैरे कापलं गेले. तुम्ही बघा यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत. एवढं वाईट वाटलं ना त्यांचे तोंड बघून, नाक वगैरे कट झालेले, कसे वाटतं ते बघायला. म्हणून तर हे छोटे छोटे आपल्या परीने आपण करू शकतो. आपल्याला देवाने माणूस बनवले आणि तेवढी आपल्याकडे बुद्धी आहे, तर त्या बुद्धीचा असा आपण वापर करू शकतो, मला असं वाटतं. आणि माझी उत्तरपूजा झालेली आहे सुंदर. हे मी उद्या क्लीन करा. आता माझ्याकडे वेळ नाही आहे, मला अजून एक पदार्थसुद्धा बनवायचा. तर पूर्ण क्लीन केलं आहे. आता फुलं वगैरे वाहिले, बाकी मी काय करत नाही. आता हे जे आहे निर्मल्याच्या पिशवीमध्ये सगळं भरून घेते. देवाचे कपडे वगैरे आहेत ते व्यवस्थित क्लीन करणार, धुणार आणि त्यांना छान पॅक करून भरून ठेवणार. मी मोठे डबे घेतलेले आहेत असे कंटेनर, त्याच्यामध्ये मी देवाचे वस्त्र वगैरे ठेवते, छान ठेवणार. पुढच्या वर्षासाठी मला उपयोग होणार. आणि पाणी आहे तो पिंपळाच्या झाडाला किंवा नदीमध्ये सोडून देणार. आणि पहिले घरामध्ये शिंपडते सगळीकडे, कारण का देवीचा त्याच्यामध्ये जो देवी आपल्याकडे होती 2 दिवस, तिचा सहवास त्या कलशामध्ये होता. त्याच्यात पाणी तितकंच पवित्र झालेलं आहे. तर आपल्या घरामध्ये शिंपडायचं. 5 जे डहाळे आहेत ते 5 ठिकाणी घरामध्ये आपण ठेवून द्यायचे, नंतर उचलून मग विसर्जनला न्यायचे. आता काय लगेच हे जाणार नाही, त्यांना जायला वेळ आहे, अजून दुपारी जातील किंवा संध्याकाळी जातील. तोपर्यंत मी माझं सगळं व्यवस्थित करून घेते. मुखवटा पूर्ण क्लीन करते, स्वच्छ करते आणि त्याच्या जागेवर दागिने वगैरे व्यवस्थित ठेवते. तुम्हाला दाखवेल नंतर. ते काम आता करत नाही आहे मी, ते थोड्या वेळात करणार. आता मी चालली आहे जेवण बनवायला. तर सगळं काढून घेतलं व्यवस्थित, ज्याचं त्याचं ठेवते आणि तुम्हाला थोड्या वेळात दाखवते.
अशा प्रकारे उत्तर पूजा वगैरे माझी झालेली आहे आणि हा ब्लॉग इथे एंड करते मी. हे सगळं विसर्जनला घेऊन जातील. मी बरोबर गेली तर ब्लॉग पुढे कंटिन्यू होईल, पण मी नाही गेली तर इथेच ब्लॉग एंड करते. कारण का हे जातात नेहमी, श्रियाच्यामुळे मला शक्य होत नाही, पण हे गेली तर जरूर पुढे ब्लॉग कंटिन्यू करेन. नाही गेली तर आता इथे तुम्हाला बाय करते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे जरूर सांगा. माझी पूजा वगैरे तुम्हाला आवडली का? ह्या वर्षीची मार्गशीर्ष महिन्यातली हे सुद्धा सांगा. सगळे जे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत त्यांची पूजा जर तुम्ही बघितली नसेल तर जाऊन बघा. माझ्या चॅनलवर आहे. मी छान छान कपडे वगैरे देवीला शिवलेले यावर्षी आणि सुंदर हा मार्गशीर्ष महिना आमचा गेला. पूजा करून छान असं सगळं आनंदाने गेले यावर्षी. तर खूप छान वाटते आणि हा ब्लॉग इथे एंड करते. भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.